अतिक्रमण कारवाईत दुजाभावाचा योगेंद्र कांबळे यांचा आरोप. आरपीआय आठवलेचा महापालिकेला घंटानाद आंदोलनाचा इशारा. परवानाधारक खोकीधारकांना नुकसान भरपाई द्या. बेकायदा व्यवसायांवरही समान कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. मिरज. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या योगेंद्र कांबळे यांच्या वतीने करण्यात आला आहे. या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये सर्वांना समान न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की महापालिकेच्या मिरज विभागातील अधिकाऱ्यांनी अधिकृत खोकी क्रमांक असलेल्या काही परवानाधारक दुकानांवर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे कारण देत कारवाई करून ती जमीनदोस्त केली. मात्र दुसरीकडे महानगरपालिकेने बांधून दिलेल्या गाळ्यामध्ये कथितरित्या मटका, कॅसिनो, गॅस रिफिलिंग, झटपट लॉटरी यांसारखे बेकायदा व्यवसाय सुरू असतानाही संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गरीब व सर्वसामान्य नागरिक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातगाडे किंवा लहान व्यवसाय करतात. मात्र त्यांच्या हातगाड्यांवर व दुकानांवर कारवाई केली जाते, तर मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील प्रभावशाली व्यक्तींची अतिक्रमणे कायम ठेवली जात असल्याने महापालिकेची भूमिका संशयास्पद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परवानाधारक खोकीधारकांचे नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांचे परवाने रद्द करावेत आणि कोणताही भेदभाव न करता संपूर्ण शहरात समान पद्धतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, अशी मागणी आरपीआय आठवलेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेच्या मिरज शहर व सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मिरज विभागीय महानगरपालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मिरज शहराध्यक्ष अविनाश कांबळे, दिव्यांग आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, वाहतूक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कांबळे, रणजित कांबळे तसेच अनेक खोकीधारक उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज. आज दिनांक 29 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिरज शहर व सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज शहरामध्ये सुरू असलेल्या अनाधिकृत पद्धतीने या अतिक्रमण काढण्याचं कार्य मिरज शहरामध्ये सुरू आहे. या संदर्भात आयुक्त मॅडम यांना निवेदन करण्यात आलेलं आहे. निवेदनामध्ये अतिक्रमणाविरोधामध्ये तक्रार करत असताना जे हातगाडी चालवणारी लोक आहेत, तसेच ज्या खोक्यांना महानगरपालिकेचा परवाना आहे, खोकी क्रमांक आहे, अशी खोकी अवैध उद्योगधंदा व्यवसाय चालू असल्या कारणाचा सबब दाखवून अतिक्रमण विरोध पथकाने सदरची दुकाने जमीनदोस्त केलेली आहेत. तसेच मिरज शहरातील अतिशय असा गजबजलेला मार्ग छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, या रस्त्यावर असणाऱ्या धनदांडग्या लोकांचे अतिक्रमण तसेच ठेवून जे उदरनिर्वाहासाठी, रोजंदारी चालवण्यासाठी उद्योगधंदा व्यवसाय काढलेल्या गोरगरिबांची खोकी पाडण्याचा अट्टहास येथील प्रशासकाने चालू ठेवलेला आहे. तो त्वरित बंद करण्यात यावा, यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन करण्यात आलेले आहे. सदर निवेदनाची लवकरात लवकर जर दखल घेतली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाने घ्यायची आहे.